brought to you by Puneet Balan Group and Maharashtra Tourism. मला तुमचं अभिनंदन करायचं आहे. मी ते अभिनंदन नाही केलेलं आहे, ते राज ठाकरेंनी केलेलं आहे की जे बाळासाहेबांना शक्य झालं नाही ते तुम्ही करून दाखवलं. तर अभिनंदनाचा तुम्ही जर आज जाहीरपणे स्वीकार करत असाल तर निश्चित करेन. का नाही करायचं? जर कोणी कॉम्प्लिमेंट देत असेल तर आपण का नाकारायचं? आपलं नाव तोडणाऱ्यांच्या यादीत तर नाही ना, जोडणाऱ्यांच्या यादीत येत आहे. त्या आधी फोडणाऱ्यांच्या यादीत होतं. नाही, आता जोडणाऱ्यांच्या यादीत येत असेल तर मला असं वाटतं, असं आहे, राज ठाकरेंना घरातनं बाहेर मी तर नव्हतं काढलं. माझा काही संबंध होता का? म्हणजे शिवसेनेत मी तर नव्हतं काढलं त्यांना घरातनं बाहेर. म्हणजे याचा अर्थ काय आहे की घरातनं बाहेर काढणारे जे आहेत आज त्यांनीही माझे आभार मानले पाहिजे. किंवा राज ठाकरेंनी नाही, ज्यांनी राज ठाकरेंना त्रास देऊन 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 घरातनं बाहेर काढलं त्यांनीही माझे आभार मानले पाहिजे. एकट्या राज ठाकरेंनी का मानावे? त्यांनी माझे आभार मानले पाहिजे की जे बाबा त्यांच्या मनात होतं की नव्हतं माहित नाही. म्हणजे आता कदाचित राजकीय परिस्थितीमुळे कॉम्प्रोमाइज म्हणून त्यांच्या मनात येत असेल असं आपण समजूया, तर ते माझ्यामुळे घडत असेल तर उत्तम आहे. पण ठीक आहे, ते म्हणाले असतील ते, पण त्याचा अर्थ साधारणतः असा निघतो की जर त्या सरकारमधनं तो जी आर निघाला नसता, की ज्याच्याबद्दल त्यांचं म्हणणं काय हे ऑलरेडी स्पष्टच होतं, तो जर जी आर निघाला नसता तर ही वेळच आली नसती की 20 वर्षानंतर दोन भाऊ एकत्र आले आणि ही सगळी वेळच आली नसती. आता तो जी आर निघाला कसा ही फार रंजक कहाणी आहे आणि ते मलाही समजत नाहीये की नक्की कशा पद्धतीने तो जी आर निघाला. ज्या पद्धतीने मंत्री त्या जी आर बद्दल बोलत होते त्यांना त्याच्याबद्दल खरोखरच माहिती होती का? त्यांना माहिती असताना सुद्धा ते सांगत होते, कारण नंतर त्याच मंत्र्यांनी सांगितलं की आमचा या जी आरला विरोध आहे. असं फार कमी वेळा होतं की आपल्याच सरकारने काढलेला आदेश हा मलाच कसा बरोबर वाटत नाही असं त्याच विभागाचा मंत्री सांगतो. हे फार अजीब आहे खरं तर, म्हणजे अजब गोष्ट आहे. असं नाही का वाटत तुम्हाला? पहिल्यांदा तर तुम्हाला सांगतो की तुम्हालाही असं वाटत असेल की त्या जी आरमुळे दोघं एकत्रित आले, तर एवढा बाळबोध विचार हा साहिल जोशीने करावा याचं मला आश्चर्य वाटतं. नाही ठीक आहे, पण ठीक आहे, काय हरकत नाही. मला त्याच्याबद्दल बोलणं आवश्यक आहे. कसं आहे, लोकांना क्रोनॉलॉजी समजावणं फार इम्पॉर्टंट असतं. क्रोनॉलॉजीनुसार जर आपण गेलो तर त्यांच्या एकत्रित येण्याची प्रक्रिया जी आहे ती त्या जी आर नंतर सुरू झाली. तर आपण निव्वळ क्रोनॉलॉजीवरती जाऊया की तो एक त्यांना चान्स मिळाला. राजकारण जर क्रोनॉलॉजीवर चाललं असतं तर सगळे गणित करणारे किंवा क्रोनॉलॉजी करणारे हेच मुख्यमंत्री झाले असते. तेच नेते झाले. राजकारण क्रोनॉलॉजीवर चालत नाही. राजकारण हे सोयीवर चालतं, राजकीय फायद्यावर चालतं, त्यावेळच्या परिस्थितीवर चालतं. त्यामुळे मला असं वाटतं की सोय त्यांना उपलब्ध करून दिली. ठीक आहे, ते जाऊ द्या. आता त्याचं अजून विश्लेषण करण्याची माझी इच्छा नाही आहे, कारण त्यांनी आपला विषय भरकटेल. पण पहिली गोष्ट म्हणजे मला तर या गोष्टीचं खरंच आश्चर्य वाटतं की उद्धवजी हे किती पलटी मारू शकतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा जो काही जी आर आहे तो आहे.